यशोमती ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाले पंजाब, बळवंत भाऊ जिंदाबाद। सभेमध्ये बळवंतजी वानखेडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळाली होती। तो एक बल्क त्यांच्यासाठी वोटिंग झालेलं होतं। तर काय अमरावती विधानसभेमध्ये अशी कुठली कांडी फिरली की ज्याच्यामुळे ते खूप मोठ्या मताधिक्याने वर चढले होते? नाही, अमरावती विधानसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं सेक्युलर विधानसभा मतदारसंघ आहे आणि हा जिल्हासुद्धा सेक्युलर आहे हे खऱ्या अर्थानं सिद्ध झालं। मागच्या वेळेला अपक्ष आणि सर्व पक्षांचा पाठिंबा असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीतताई राणा ह्या निवडून आल्या होत्या। त्यावेळेला अडसूळ साहेबांचा पराभव झाला होता आणि यावेळेला सर्व जाती धर्माच्या लोकांनी पुढाकार घेऊन बळवंतभाऊ वानखेडेंना निवडून दिलं आणि अमरावती विधानसभेचं यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे हे विसरता येऊ शकत नाही आणि तो लीड कुठेही भरून निघाला नाही म्हणून बळवंतभाऊ निवडून आले हेही सत्य आहे। नाही, हा विजय अमरावती जिल्ह्यासाठी मोठा ऐतिहासिक विजय आहे। अमरावती लोकसभेची निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थानं ऐतिहासिक निवडणूक झाली। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचे बळवंतभाऊ वानखेडे हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले। खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी बळवंतभाऊ वानखेडेंची उमेदवारी आणण्यापासून तर त्यांच्याच नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढल्या गेली आणि त्याच्यामुळंच हे यश प्राप्त झालं हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष मिळून हे यांच्या पाठिंब्याने बळवंत भाऊंची उमेदवारी होती आणि फार हाय प्रोफाईल अशी निवडणूक झाली। परंतु सर्वांनी मनापासून मेहनत केली आणि त्या मेहनतीला यश प्राप्त झालं आणि ही ऐतिहासिक असलेली निवडणूक काँग्रेस पक्ष जिंकला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे। विकासाच्या दृष्टीनं, या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं, महानगराच्या विकासाच्या दृष्टीनं यशोमतीताईंच्या नेतृत्वात बळवंतभाऊ वानखेडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतील आणि या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतील। या जिल्ह्याला शोभेचं वागणूक त्यांची सर्वांसाठी राहील। सर्व जाती धर्माचा पाठिंबा बळवंतभाऊ वानखेडेंना होता म्हणून सर्व पक्षांचा महाविकास आघाडीचा पाठिंबा त्यांना होता म्हणून ही लढाई आम्ही जिंकू शकलो, यात आम्हाला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद। राजकारण आहे, त्या राजकारणाचा काही परिणाम अमरावतीच्या निवडणुकीवर झाला आणि महाविकास आघाडीला यश मिळालं असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण लढलो आहे। याच्या सियासा वाटा राहुलजी गांधी यांचंही आहे आणि दुसरं इथं जे महाराष्ट्रात जे BJPनं जे फोडाफोडीचं राजकारण केलं होतं ते सामान्य लोकांना काही आवडलं नाही। म्हणून अमरावती असो की तुम्ही पहा ना, पूर्ण महाराष्ट्रात या BJP आणि महायुतीच्या लोकांना तुम्ही पाहिलं असं या महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे। आणि आज हे जे अमरावतीची सीट आहे, मागील 25 वर्षापासून या लोकसभेमध्ये पंजा नव्हता। यशोमतीताई यांनी ही बळवंत भाऊची जी उमेदवारी आहे वर्त पक्षश्रेष्ठीकडून खेचून आणली की इथं मागील 25 वर्षापासून पंजा नाही आहे, तर यावेळेस पंजा द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो। म्हणून यशोमतीताई यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक यांनी खूप ताकदीनं ही निवडणूक लढवली आणि ही निवडणूक तुम्ही पाहिली असाल, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती म्हणून जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि बळवंत भाऊ सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज या अमरावतीला खासदार म्हणून मिळालेला आहे। माझं एकच म्हणणं आहे की या निवडणुकीचं पूर्ण या विजयाचे शिल्पकार आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं म्हणून आज एवढी चुरशीची जी निवडणूक होती त्याच्यात आम्हाला विजय मिळालेला आहे। मला सांगायचं 6 विधानसभा होत्या, 6 विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कुठे कुठे लीड मिळाली? नाही, बळवंतभाऊ वानखेडेंना अमरावती, तिवसा, दर्यापूर, अचलपूर या 4ही ठिकाणी त्यांना लीड मिळालेली आहे। 2 विधानसभेमध्ये त्यांना लीड मिळाली नाही, पण ते आता याच्यानंतर
ही निवडणुकाचा थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यावरही आम्ही चिंतन करू की कोणत्या कारणानं लीड मिळाली नाही आहे. अजून एक महिला उमेदवार माझ्यासोबत आहेत, सुषमा अवचार. यांच्याकडून जाणून घेऊया की महाविकास आघाडीच्या विजयानंतर या एक उमेदवार म्हणून या निवडणुकीकडे कशा नजरेने बघतात. नमस्कार, माझे नाव सुषमा गजानन अवचार. मी जय विदर्भ पार्टीतर्फे लोकसभा निवडणूक यंदा लढलेली आहे आणि जनतेसाठी काहीतरी करावं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा विदर्भाचा होता. आम्हाला आमचा प्रामाणिक मुद्दा म्हणजे विदर्भ वेगळा पाहिजे या मताची आम्ही आहो आणि याच्यासाठीच आम्ही प्रामाणिकपणे या लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो होतो आणि आम्ही तटस्थ राहिलो. आणि हा जो विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा, हा एक महाविजय असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि या विजयाने आम्हाला खरंच समाधानी आहो आणि बळवंत भाऊ, आदरणीय बळवंत भाऊचा विजय झाला त्याबद्दल आम्ही आमच्या पार्टीतर्फे पण त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मॅडम, आता महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांमध्येच ही चुरशीची लढत झाली, तर तुम्ही सुद्धा एक उमेदवार होते. एक उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता. मी प्राध्यापक तारा सुरेश वानखडे, दलित पॅन्थर अपक्ष म्हणून उभे होते आणि आम्ही याच्यामध्ये 4-5 महिला उभ्या होतो. पण आम्ही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही पाहत आहे तर अमरावतीमधली कंडिशन अशी होती की जसं एखाद्या चोरट्याला कसं तोंडाला रक्त लागतं तर तो चोरी करतो. तर या वेळेची ही कंडिशन म्हणजे ही जी भाषा मी बोलत आहे की सगळं काही पैशाच्याद्वारे होतं. पण यावेळेस अमरावतीमध्ये एक मोठा इतिहास घडून आलेला आहे आणि आमचे दादा म्हणजे आमचे दादा खासदार बळवंत वानखडे निवडून आले. त्यांच्या बाबतीत मला खूप सॅटिस्फॅक्शन वाटत आहे आणि अशी व्यक्ती निवडून आलेली आहे की तळागाळातले लोक जे आहे त्यांना आमचे बळवंत दादा न्याय मिळवून देतील. आणि आम्ही एक उमेदवार म्हणून उभे होतो. अवचार मॅडम, मी एक तारा वानखडे, आणखीन 4-5 महिला होत्या. आम्ही निवडणूकमध्ये शेवटपर्यंत आम्ही तटस्थ राहिलो आणि आम्ही आमच्या भूमिका पार पाडल्या. आम्हाला आमच्या याच्यानुसार मतं मिळाले आणि आम्ही आमचा म्हणजे काही मत भेटलं आम्हाला, काही नाही भेटलं. पण आम्ही आमची भूमिका अमरावती वासी लोकांना दाखवून दिली की आम्ही समोर आणखीनही लढणार. आम्ही आमचं व्यक्तिमत्व, आम्हाला काय करायचं आम्ही ते दाखवून देऊ आणि आम्ही आमचा प्रवास करू. एकंदरीत मला असं म्हणायचं आहे की आमचे जे दादा आहे त्यांचा विजय झाला. आम्ही जरी निवडून नाही आलो पण आमचे दादा निवडून आले, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आमच्या दादाला पुढील वाटीसाठी भरपूर शुभेच्छा आणि त्यांचं पुढील आयुष्य असंच भरभराटीचं जावो. इंडिया आघाडीचा यशोमती ताईंचा काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा